साम टीव्हीवर आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। हार्बर लाईनवरील लोकल सेवा आता विस्कळीत झालेली आहे। सीएसएमटी वरून पनवेलला जाणाऱ्या लोकलचा डबा हा रुळावरून घसरलेला आहे। सीएसएमटी स्टेशन जवळील ही घटना आहे। सकाळी 11:30 वाजता ही घटना घडली आहे। लोकलमधील सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत। दरम्यान वडाळा ते सीएसएमटी या दोन्ही मार्गावरील लोकल सेवा सध्या बंद आहे। सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरल्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक सध्या विस्कळीत झाल्याची माहिती मिळते। मुंबईकरांसाठी आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, कारण हार्बर लाईनवरील लोकल सेवा आता विस्कळीत झालेली आहे। आपण सध्या साम टीव्हीवर ही दृश्य पाहतोय, कशा पद्धतीने सीएसएमटी वरून पनवेलला जाणाऱ्या लोकलचा डबा हा रुळावरून घसरलेला आहे। मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। सगळे प्रवासी सुखरूप आहेत। सकाळी 11:30 वाजता ही घटना घडली आहे। या घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, नेमकं काय घडलेलं आहे, विस्तृत सांगणार? नक्कीच पनवेलवरून सीएसटीच्या दिशेने जाणारी ही लोकल गाडी होती। तिचा डबा हा अचानक गाडी सीएसटी स्थानकात दाखल होते, त्याच्या अगदी 100 मीटर अंतरावरती हा डबा घसरलेला आहे। 11:30 वाजताची घटना घडलेली आहे आणि तेव्हापासून संपूर्ण हार्बर रेल्वेची जी सुविधा आहे ती कोलमडून पडलेली आहे। सुदैवाने या संपूर्ण दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाहीये। सध्या रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि तातडीने जो रेल्वेचा डबा जो रुळावरून घसरलेला आहे त्याला पुन्हा एकदा मार्गस्थ करण्याचा प्रयत्न हा युद्ध पातळीवर सुरू आहे। नक्कीच, पण अर्थात पुढचा प्रश्न हाच आहे की आता हार्बर मार्गावरील वाहतूक ही कधीपर्यंत सुरळीत होऊ शकते? नक्कीच त्याला काही तास लागू शकतात, कारण आपण जर बघितलं तर संपूर्ण जो डबा आहे तो रुळावरून घसरलेला आहे। आता तो पुन्हा एकदा रुळावर आणणं। सचिन, मी थोडंसं आपल्याला थांबू इच्छिते। आपल्यासोबत आहेत मध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील दिला सर, आपलं स्वागत आहे साम टीव्हीवर। आपण पाहतोय हार्बर रेल्वेवरची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे, तर साधारण कधीपर्यंत ही वाहतूक पूर्ववत होऊ शकते? वडाळापर्यंतची वाहतूक आपली फक्त बंद आहे। ही पनवेल 56 लोकल जी सीएसएमटी स्थानकामध्ये एंटर करत होती त्यावेळेस झालेलं आहे। त्याच्यामध्ये कुठलीही म्हणजे इंजुरी किंवा काहीही दुसरं काही डॅमेज झालेलं नाहीये। याच्यामध्ये फक्त एक 15 ते 20 मिनिटासाठी बाकीच्या गाड्या उभ्या होत्या, बाकी सगळं मेन लाईन नॉर्मली चालू आहे सुरुवातीपासून। हार्बर लाईनवरच्या ज्या गाड्या आहेत त्या वडाळ्यापासून आपण चालवतो आहे पनवेलसाठी आणि वडाळ्यापासून बाकीच्या डेस्टिनेशन्सला। त्या हार्बर लाईनच्या नॉर्मल गाड्या होत्या त्या। नक्कीच, पण ज्या पद्धतीने आपण पाहतोय ही घटना घडलेली आहे, लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर सुद्धा याचा काही परिणाम होण्याची शक्यता आहे का? नाही, याचं जे झालेली आहे ही जी घटना झालेली आहे ती प्लॅटफॉर्म 1 आणि 2 फक्त अफेक्ट करते, जी हार्बर लाईनला अफेक्ट करते। त्याच्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्या किंवा मेन लाईन वरती काहीही इम्पॅक्ट नाही। धन्यवाद स्वप्नील लीला सर, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर आपण सध्या साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय, कशा पद्धतीने सीएसएमटी पनवेल